नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। सध्या आपण टिफिन स्पेशल रेसिपीजमधली रस्सा भाजींची सीरीज चालू केली आहे। त्यातली आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत। बऱ्याच घरांमध्ये दोडक्याची भाजी बनली की खायला नाही म्हणतात, तर तुम्ही एकदा ही पद्धत वापरून करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। एका चपातीऐवजी 2 चपात्या खाल एवढी चविष्ट बनते। चला रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण दोडके कट करून घेणार आहोत। तर दोडके बाजारातून घेताना नेहमी असे एकसारखे लांबट आकारामध्ये आणि थोडे असे बारीक घ्यायचे। दोडके स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मागचं पुढचं देठ कट करून घ्यायचं। देठ नेहमी दाताखाली थोडंसं चावून बघायचं। बऱ्याचदा दोडक्यांची चव सुद्धा कडवट येण्याची शक्यता असते, त्यामुळे असं दाताखाली चावून बघायचं। गोड चवीचं असेल तर असं दोडकं भाजीसाठी वापरायचं आहे। आता या दोडक्याच्या शिरा आपल्याला कट करून घ्यायच्या आहे किंवा काढून टाकायच्या आहे। या शिरांची भाजीसुद्धा किंवा चटणीसुद्धा खूप छान तयार होते। आता आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही दोडके कट करून घेऊ शकतात। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी असे लांबट पातळ काप सर्व दोडक्यांचे करून घेणार आहे। तर सध्या मी टिफिन स्पेशल रस्सा भाजींची सीरीज चालू केली आहे। तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा। यानंतर आपण एक छोटंसं वाटण करूयात। तर लोखंडाच्या तव्यावर पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहे। यामध्ये 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि 5-6 आपल्याला यामध्ये काळे मिरे, 2 लवंगा आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकायचा आहे। तुमच्याकडे हे खडे मसाले नसतील तर वेळेवर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरीही चालेल। खरपूस होईपर्यंत आपल्याला हे पदार्थ चांगले भाजून घ्यायचे आहे। भाजले गेले, यांचा रंग बदलला, असा ब्राऊन रंग आला की एका ताटामध्ये काढायचं आणि रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवायचं आहे। वाटणाचे पदार्थ गार होत आहे तोपर्यंत एका कढईमध्ये 1 छोटा चमचा इतकं तेल घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला ही कट करून घेतलेले दोडके टाकून घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर 3-4 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे। अशा प्रकारे दोडकं तेलामध्ये परतवून घेतलं की याचा रंग टिकून राहतो आणि छान चवीला लागतात दोडके। एकीकडे आपले दोडके परतवत आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या टाकून याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। हे वाटण आता आपण काढून घेऊयात किंवा हा ठेचा काढून घ्यायचा आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले सुके जिन्नस टाकायचे आणि पाव कप भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहे आणि मिक्सरवर बारीक याची पावडर करायची आहे। तर या सीरीजमध्ये ज्या रस्सा भाज्या मी दाखवलेल्या आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाटण करून ह्या भाज्या बनवल्या आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की आवडतील, तर सर्व रेसिपी नक्की बघा। तर इथे आपलं हे वाटण रेडी झालं आहे। असं वाटण तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात। आयत्या वेळी झटपट यापासून तुम्ही भाजीसुद्धा बनवू शकतात। तर दोडका बघू शकताय छान परतवला गेला आहे। एका ताटामध्ये काढूयात। त्याच कढईमध्ये आता आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे। हिंग मोहरी चांगलं फुलू द्यायचं आणि मग यामध्ये आलं लसणाचा ठेचा टाकायचा। खरपूस होईपर्यंत आपल्याला हे आलं लसूण परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मीडियम आकाराचा एक कांदा अगदी बारीक कट करून टाकायचा आहे। कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवायचं आणि मग यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा रेग्युलर लाल तिखट टाकला आहे आणि 1 चमचा मी यामध्ये कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे। यामुळे रंग छान येतो। तुमच्याकडे कश्मीरी लाल तिखट पावडर नसेल तर तुम्ही रेग्युलर तिखट वापरलं तरीही चालेल। काही सेकंदासाठी तिखट चांगलं परतवलं गेलं की यामध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा टोमॅटो टाकायचा आहे बारीक कट करून। टोमॅटोचा सुद्धा कच्चापणा चांगला जाऊ द्यायचा आहे आणि मग यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं। या वाटणामुळे या भाजीला चव खूप छान येते। एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा, घरातील मंडळी तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही। छान मसाल्यामध्ये वाटण परतवलं गेलं की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे भाजी लवकर शिजायला मदत होते आणि भाजीला तर्रीसुद्धा छान येते, त्यामुळे शक्यतो रस्सा भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर करावा। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले दोडके टाकून घेतले आहे। यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि चवीला थोडासा गूळ टाकला आहे। गूळ टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करा, पण एकदा गूळ टाकून करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। आता याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि अर्धवट यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मंद आचेवर। आधी एक उकळी येऊ द्या आणि मग झाकण ठेवा। पूर्ण झाकण ठेवलं की भाजीची तर्री ही
झाकणाला बऱ्याचदा लागते आणि आपली तर्री दिसत नाही भाजीला, त्यामुळे अर्धवट झाकण ठेवायचं आणि ही शिजवून घ्यायची आहे आणि शेवटी कोथिंबीर टाकून सर्व करायची आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही दोडक्याची रस्सा भाजी करून बघा। तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही माझे व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकतात। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।